महापात के जड़ते
विठोबाची कीर्ती महापातके जळती सर्व सुखाचा आगर उभासे विटेवर आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय कैचे सर्व सुखाचा आगर उभासे विटेवर काया वाचा म्हणे भाव जणी म्हणे गावा देव सर्व सुखाचा आगर उभासे विटेवर विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्यां नगेन्द्र कन्या वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार्य वरणौ रघुबर विमल जसु जोधाय कुफल चारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम सिया राम जय राम
वारकरी संताच्या निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरून शिवावतार धरून शिवावतार धरून शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य अवतार धरून शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन राम हरी शिव अवतार धरून शिव अवतार धरून जोरात टाळी वाजव बरं या सगळ्यांच्या. गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती सर्व सुखाचा आगर उभासे विटेवर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग संत जनाबाई महाराजांचं भगवत भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करणारा नव्हे भगवत नामस्मरणाचं भगवत भजनाचं महात्म्य प्रतिपादन करणारा 4 चरणांचा गोडसा अभंग आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. किम निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या धर्म मंडपामध्ये जमलोत ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने विशेषतः आपल्या या पवित्र पावन नगरीमध्ये फकीरा बाबा व उत्तम बाबा त्याचप्रमाणे आत्माराम बाबा या महान संत विभूतींच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या गावचे भूमिपुत्र हरिभक्त पारायण गोरख महाराज यांच्या मार्गदर्शनाने भगवान श्री नवनाथ बाबा व शिवालाल बाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं आयोजित केलेला हा त्रैदिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर मंदिर नवनाथांचं आहे आणि मला ज्यांच्या आज्ञेतून ही सेवा आलीत ना ते सुद्धा गोरक्षनाथच आहे. म्हणजे गोरख महाराजांच्या अनुषंगानं गोरख महाराजांच्या आज्ञेतून माझ्या वाट्याला आलेली ही आजची सेवा. आज अगदी आपल्या सप्ताहाचा प्रारंभच आहे, पहिलाच दिवस आहे. नामस्मरणाचं महात्म्य सांगावं असं आपल्या वारकरी संप्रदायानं आपल्याला परंपरा घालून दिली, पायपिंडा घालून दिला, त्याप्रमाणे अभंगाची निवड केलेली आहे. विशेष म्हणजे आज आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये बसलो ते नवनाथ बाबा ज्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना त्यांचा परिचय आहे. नाथ संप्रदायाची परंपरा, नवनाथ संप्रदायाची परंपरा आणि विशेष म्हणजे आपल्या इथे आल्यानंतर मला गोड माहिती मिळाली हा कार्यक्रम काय सार्वजनिक कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम, हा सगळा सोहळा, हा हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा एका व्यक्तिमत्वानं केवळ एका व्यक्तीनं एका वैयक्तिकदृष्ट्या आयोजित केलेला हा सोहळा आहे. मला वाटतं बाबा आपण कितीतरी सप्त्यांना फिरतो, कितीतरी गावांमध्ये फिरतो, अख्ख्या गावची वर्गणी एकत्र केली ना तर एवढा गोड सोहळा कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि एका व्यक्तीनं एवढं सुंदर नियोजन केलं अगदी तंतोतंत. मला तर इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वांना पाहिलं आणि अगदी भरूनच आलं. माझं एवढं कोण्या जन्मीचं पुण्य उदयाला आलं. आणि मिलिंद महाराज, योगेश महाराज आज साथी करता उभे आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि विशेष म्हणजे आजच्या आयोजक जे आहेत नाथभक्त धुकडो आनंद शेलार, समस्त शेलार परिवाराकरता जरा जोरात टाळी वाजवा बरं. का? कारण इथं आल्यानंतर मी पाहते मला सगळीच माहिती गोरख महाराजांनी दिली, पण इथं आल्यानंतर मी ऐकलंय महाराजांनी सुद्धा मला सांगितलंय या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सुरू करण्यापासून, मंदिराची पार कुदळी मारण्यापासून, भूमिपूजन करण्यापासून कुठलाही मुहूर्त काढलेला नाही. पण एक सांगू का बाबा, जिथं आपली श्रद्धा पवित्र असेल, जिथं आपलं अंतःकरण पवित्र असेल ना, ज्या पर्व काळावर आपण नामसंकीर्तन करू, ज्या पर्व काळावर आपण त्या परमात्म्याची सेवा करू ना, आपली श्रद्धा पवित्र असेल तर तो पर्व काळ सुद्धा त्या परमात्म्याला पवित्र करावा लागतो. इतकी दृढ निष्ठा, इतकी दृढ श्रद्धा या शेलार परिवाराची, अतिशय दरिद्री, अतिशय दयनीय स्थितीला पोहोचलेला हा परिवार इतकी दुःखद दिवस काढलेला की महाराज म्हणलेत हे दिवस कोणाच्याच वाट्याला येऊ नये. पण तरीही मात्र इतक्या दुःखद परिस्थितीत सुद्धा केवळ एका परमात्म्यावरती नितांत श्रद्धा ठेवली, योग्य सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि आज हे भव्य असं मंदिर स्वतःच्या खर्चानं बांधतात. एकदा जोरात पुन्हा टाळी वाजवा.
या संपूर्ण शेलार परिवाराच्या चरणावरती मी पुन्हा पुन्हा नतमस्तक होते. सुंदर असं गोड कुटुंब आहे, गोड परिवार आहे. मला आल्यानंतर माहिती मिळाली, पण त्या दाम्पत्यानं हे जे यजमान आहेत ना, या यजमानानं थोडंसुद्धा किंचितभरसुद्धा असा चेहऱ्यावर भावसुद्धा नाही की हे केलंय ना दीदी, हे आम्ही केलं म्हणून. असा भाव नाही. हा निस्वार्थ भाव जिथे असेल ना, जिथे एवढी नितांत श्रद्धा असेल ना, तिथं तो परमात्मा आपोआप सगळं कार्य इतकं सुंदर पद्धतीनं करून घेत असतो. सुंदर अशा आज या संकीर्तन सेवेकरता खरं तर माझ्या आई वडिलांच्या पुण्याने आणि गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने मला तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्याची संधी मिळते आहे, हे मी माझं परमभाग्य समजते. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप श्रोतृजन वर्ग, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वादक महाराज मंडळ, या ठिकाणी गायनाच्या साथीकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्त परायण मिलिंद महाराज अजंगवडेलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. त्याचप्रमाणे गायनाच्या साथीकरता योगेश महाराज भदानी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या आज्ञेतून ही आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली, गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आणि विशेष म्हणजे मला वाटतं इंदोरीकरांच्या सानिध्यामध्ये जे दीर्घकाळ राहिलेत असा महाराष्ट्रातील, मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले एक गोड मृदुंगरत्न हरिभक्त परायण हेमंत महाराज, महाराजांच्या करता जोरात टाळी वाजवा. कारण ही लेकरं सगळी जी आपण पाहतोय ना, ही सगळी कृपा महाराजांची आहे. इतके गोड तुम्ही चाल गात होते ना महाराज, चाल म्हणत होते, या सगळ्यांनी अगदी टाळी धरली होती. जोरात जरा टाळी वाजवा त्यांच्याकरता. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि नवनाथांच्या चरणावरती नतमस्तक होऊन गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी आणि कृपी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल आज अभंग सेवेकरता निवडला तो अभंग आहे संत जनाबाई महाराजांचा. जनाबाई आजच्या अभंगातून भाव व्यक्त करतायत, तुम्हा मला निर्देशित करतायत, मार्ग दाखवतायत. तुम्ही आपण सगळे या मानव देहाला जन्माला आलो, पण या मानव देहाला जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला नक्की करायचंय काय, काय करायचंय? तुम्ही आपण सगळ्या मानव देहाला आल्यानंतर या मानव देहाचं खरं सार्थक जर कशामध्ये असेल तर ते भगवत दर्शनामध्ये आहे. मग या जीवाला त्या भगवंताचं दर्शन व्हावं, त्या भगवंताची प्राप्ती व्हावी नव्हे, आपणच परमात्मा स्वरूप व्हावं, याकरिता आपण काहीतरी अट्टहास केला पाहिजे, काहीतरी साधन केलं पाहिजे. मग काय अट्टहास करावा, काय साधन करावं, काय उपाय करावा म्हणजे तो परमात्मा आपल्याला भेटेल. ते साधन सकल साधू संतांनी आपल्याला एकच साधन सांगितलं, ते साधन म्हणजे नामस्मरण आहे. सकल साधू संतांनी, सकल संत मांड्याने आपल्याला भगवत प्राप्तीचं पहिलंच, मुळात आपण सगळे ज्या संप्रदायाचे पाईक आहोत ना, त्या संप्रदायाचा पाया म्हणजेच नामस्मरण आहे. नामस्मरणाशिवाय या जीवाला तरणोपाय नाहीच. आणि तसाच काहीसा भाव आजच्या अभंगामध्ये जनाबाई व्यक्त करतात. गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती. सगळे साधू संतांनी आपल्याला अट्टहासानं सांगावं, नामस्मरण करा, नामस्मरण करा, पण आपण काही ऐकायला तयार नाही. या अखिल विश्वाचे त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी, त्यांनी सुद्धा नामस्मरण करावं आणि त्यांच्या कृतीतून आपल्याला निर्देशित करावं. मी ज्याप्रमाणे नामस्मरण करतोय ना, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नामस्मरण करा. खरं तर पाहिलं तर भगवान शिवजींना नामस्मरण करण्याची गरज, भगवान शिवजींना भजन करण्याची गरज, ते आधीच दिव्य स्थितीला, दिगंबर अवस्थेला पोहोचले नव्हे. या अखिल विश्वाचे पालनहार, तारणहार भगवान शिवजी, भगवान भोलेनाथ, मग त्यांना नामस्मरण करण्याची गरज काय हो? भगवान शिवजी त्यांच्या कृतीतून आपल्याला जणू निर्देशित करतायत, जणू दाखवतायत की मी नामस्मरण केलं, मी अखंडपणे भजन केलं आणि या दिगंबर अवस्थेला पोहोचलो. तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे नामस्मरण कराल तर तुम्ही सुद्धा या दिगंबर अवस्थेला, या दिव्य स्थितीला, या परमात्मा स्वरूपाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. भगवान शिवजी नामस्मरण करतील यात नवल नाही. त्रैलोक्याची अधिमाया, त्रैलोक्याची आदिशक्ती मा पार्वती, तिला सुद्धा भगवान शिवजींनी उपदेश करावा. हे बघ पार्वती, आपल्या कैलासावरचं वातावरण प्रसन्न राहावं असं वाटत असेल ना, तर तू एक करायचं. काय करायचं म्हणले? भजन करायचं. मुळात तुम्ही आपण सगळे ज्या संप्रदायामध्ये आहोत नव्हे, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपल्या समोर ठेवलेली आहे. पहा, आपल्याला हे नाम, हे भजन ज्या परंपरेतून मिळलंय, ज्ञानोबरायांनी ज्या परंपरेतून हे ज्ञान, हे नाम आपल्यापर्यंत पोहोचवलं ना, ती परंपरा म्हणजे नवनाथांचीच परंपरा आहे. तुम्ही हरिपाठ गाताना, सगळे हरिपाठ म्हणताना, हरिपाठ पाठ आहे का सगळ्यांचा? आज केला का हरिपाठ? त्या हरिपाठामध्ये प्रमाणे अभंग आहे सगळ्यांच्या पाठातल्या. पहा,
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला जे ज्ञान तुम्हाला परमात्मा प्राप्तीचं साधन सांगणार ते ज्ञान ते गुह्य ज्ञान ते नामस्मरण ती नामसाधना आदिनाथ म्हणजे भगवान शिवजींपासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मग अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. मग ते पुन्हा पुन्हा संक्रमित होत होत परंपरागत पुढे चालत चालत आपल्यापर्यंत पोहोचवलं भगवान श्री ज्ञानोबरायांनी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबरायांनी. त्याच भगवान शिवजींनी जे नाथ परंपरेचे आद्य आहेत ना त्या आदिनाथांनी मा पार्वतीला उपदेश करावा. मुळात ज्या मा पार्वतीला उपदेश करतायत ना ती मा पार्वती पूर्वजन्मामध्ये पूर्व अवतारामध्ये सती अवतारामध्ये असताना तिच्याकडून दोनदा चुकी झाल्यात. त्या दोन चुका पाहून मग भगवान शिवजींनी या अवतारामध्ये पुढच्या अवतारामध्ये पुन्हा मार्गदर्शन केलंय. काय मार्गदर्शन केलं काय चुका झाल्या सती अवतारामध्ये असताना या आदिशक्ती मातेनं काय केलं प्रभू श्री रामचंद्र भगवान श्री प्रभू रामचंद्र सीता मातेच्या विरहामध्ये फिरत असताना या आदिशक्ती मातेनं भगवान भोलेनाथांना प्रश्न विचारला. म्हणले शिवजी भोलेनाथ हे खरंच भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत का हे प्रभू श्री रामचंद्र आहेत हे प्रभू श्री रामचंद्र म्हणजे खरंच भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत का असा प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर भगवान भोलेनाथांनी सांगितलं हे बघ सती तू प्रभूंच्या कार्यावरती संशय घेऊ नकोस हे खरंच भगवान श्री महाविष्णूच आहेत म्हणे. आणि मग सतीनं पुन्हा शंका विचारली प्रश्न विचारला जर हे खरंच भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत तर मग सीतेच्या विरहामध्ये असे फिरतात का यांच्याकडे वैराग्य का नाही असा प्रश्न विचारला. शंका घेतली राहवलं नाही म्हणून या सतीनं काय केलं पहा स्वतः गेली प्रभू श्री रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरता स्वतः गेली परीक्षा घेण्याकरता. पण परीक्षा घ्यायला जाताना सती अवतारामध्ये नाही गेली सीतामातेचं रूप धारण केलं. सीतामातेचं रूप धारण केलं प्रभू श्री रामचंद्रांच्या सामोरी गेली. प्रभू श्री रामचंद्रांचा दृष्टिक्षेप त्या सती मातेवरती पडला आणि लगेचच लक्षात आलं प्रभूंच्या म्हणली ही जरी आपली सीता दिसत असली ना तर ही आपली सीता नाही भगवान भोलेनाथांची अर्धांगिनी म्हणजे माता सती आहे. म्हणून मातेश्वरी म्हणून हाक मारली आणि तिच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं. तिथं पुन्हा ती अपमानित झाली पुन्हा आली कैलासावर. आता कैलासावर आल्यावरती या सती मातेनं पुन्हा भगवान भोलेनाथांना प्रार्थना करावी क्षमा याचना करावी. प्रभू तुम्ही सांगितलं होतं शंका घेऊ नकोस तरी मात्र मी शंका घेतली आणि प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरता गेलेत आता मला तुम्ही माफ करा. आता ही माफी मागते. आणि भगवान शिवजींनी सांगितलं म्हणले हे बघ सती तू ज्या क्षणाला प्रभू श्री रामचंद्रांच्या कार्यावरती संशय घेतलास ज्या क्षणाला भगवान श्री महाविष्णूंच्या अवतार कार्यावरती संशय घेतलास ना त्या क्षणाला मी तुझा मनोमन त्याग केलाय. याचा अर्थ भगवान भोलेनाथांचं प्रभू श्री रामचंद्रांवरती किती नितांत प्रेम असावं याची प्रचिती आपल्याला येते पहा. आणि दुसरी चुकी झाली पुन्हा या सती मातेकडून. दक्ष राजाच्या घरी आपल्या पित्याच्या घरी आमंत्रण असताना गेली तिथं अपमानित झाली. यज्ञकुंडामध्ये देहत्याग केला. सती अवतार कार्य संपुष्टात आलं. पुन्हा हीच सती हीच आदिमाया हीच आदिशक्ती पर्वताची कन्या पार्वती म्हणून अवतरली जन्माला आली. आता पार्वती अवतारामध्ये सुद्धा हिचा विवाह पुन्हा भगवान शिवजींशीच झाला. भगवान शिवजींशी विवाह झाला आणि शिवजींशी विवाह झाल्यानंतर आता विवाह झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गेली ही माता पार्वती भगवान भोलेनाथांच्या जवळ जाऊन बसली आणि भगवान भोलेनाथांना प्रश्न विचारते. भोलेनाथ स्वामी पूर्वजन्मामध्ये पूर्व अवतारामध्ये अज्ञानानं माझ्याकडून काही शंका घेतल्या गेल्यात माझ्याकडून काही चुका झाल्यात आणि त्या चुकांमुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला. आपल्या कैलासावरचं वातावरण दुष्काळीत झालं. पण आता या अवतारामध्ये तसं काही व्हायला नको. आता या अवतारामध्ये आपल्या कैलासावर वरचं वातावरण अति प्रसन्न राहावं म्हणून काहीतरी उपाय सांगा. तुम्ही सुद्धा ऐका बरं का गमाय
तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या कैलास नाही तुमच्या घरातलं वातावरण प्रसन्न राहावं, तुमच्या मालकात आणि तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये, तर एकच करायचं. काय करायचं? भगवान भोलेनाथांनी मा पार्वतीला उपदेश केला, म्हणले एकच करायचं आपल्याला. रोज दररोज आपल्याला एकमेकांच्या समवेत बसायचं आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा अखंडपणे जप करायचा आहे, भजन करायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, थे राम विजय लेवया, श्रीरामेश्वरने याद कर्या, करी पूजाने शिव प्रसन्न कर्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला सांगायचं आहे, भगवान शिवजी प्रभू श्री रामचंद्रांचं भजन करतात, प्रभू श्री रामचंद्र हे भगवान शिवजींचं भजन करतात, पण शोकांतिका असे आपण मात्र एकच करीत नाही. आ माझं बोलणं लक्षात येतं. तुम्ही कीर्तनात जागे राहा बरं. कीर्तनात झोपतात का तुमच्याकडं? आ भजन करीत जा जरा. विठ्ठला विठ्ठला आतापर्यंत ज्यांनी भजन केलंय, आतापर्यंत ज्यांनी नामस्मरण केलंय, ते दिव्य स्थितीला उच्च स्थितीला पोहोचलेले आपल्याला पाहायला सापडतील. पहा, मला वाटतं या अखिल विश्वातलं अति जास्त नामस्मरण जर कोणी केलं असेल ना, तर ते नारद मुनीने केले. पहा, नारद मुनी जिथे जातील तिथे श्रीमन्नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद मुनींना अखंडपणे नारायण नामाचा जप केला, अखंडपणे भजन केलं. गोस्वामी तुलसीदासांनी गोड वर्णन केलं. पहा, नारद मुनींचं वर्णन केलं. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, नारद मुनींना अखंडपणे भजन केलं ना, त्या भजनाचा परिणाम असा झाला, त्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला, आपण सगळे ज्या देवावरती प्रेम करतो ना, त्या देवानं नारद मुनींवरती प्रेम करावं. नारद जाने वो नाम प्रतापो, जग प्रिय हरि हरिहर प्रिय आपो, नाम जपत प्रभु कीन्ह प्रसादो, भक्त सिरो मनि भय प्रलादो, सुमिरे पवन सुत पावन नामो, अपने वस कर राखे रामो, मंगल भवन मंगल हारे, उमा सहित तिह जप त्रिपुरारी. तुम्ही आपण सगळे इतके बहादर आहोत ना, ज्या साधू संतांनी आपल्याला नामस्मरण सांगितलं, त्या साधू संतांच्या समोर जाऊन म्हणतात, हनुमंतरायानं जपलं, भक्त प्रल्हादानं जपलं, नारद मुनीने जपलं, भगवान शिवजींनी जपलं. यांनी जपल्यानंतर यांना काही विशेष लाभ झाला असेल किंवा नाही, कारण हे आधीच उच्च स्थितीला पोहोचलेले. मग आम्हाला आमच्यासारखं आमच्या लेवलचं असं एखादं सर्वसाधारण उदाहरण सांगा, की जे उदाहरण आम्हाला पटेल, रुचेल, लक्षात येईल, आम्हाला मान्य होईल. मग तशी उदाहरणं सर्वसाधारण सर्वसामान्य
सामान्य जीवाची उदाहरणं आपल्यासमोर साधू संतांनी मांडलीत पहा. नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोळी. वाल्या कोळ्याचं उदाहरण सगळ्यांच्या पाठातलं आहे. मी फक्त एक भाव सांगेन, आपण नामस्मरण कितीही करू, आपण भजन कितीही करू, जोपर्यंत ते नाम एका सद्गुरूच्या मुखातून कोणातरी साधूच्या मुखातून येत नाही ना, तोपर्यंत ते नाम तारक नाम बनतच नाही. नारद मुनिरूपी संताची भेट झाली वाल्या कोळ्याला. बसताना महापापी महादुराचारी म्हणून बसला, पण नामस्मरण करून उठल्यानंतर मात्र भारताचा आद्य कवी बनून उठला. ही नामस्मरणाची ताकद आहे. अजून सांगू तुम्हाला नामस्मरणाची ताकद. अजामेळ पापराशी तोही नेला वैकुंठासी. संत जनाबाई भाव सांगतात, ही कितीतरी महापापी महादुराचारी पण नामस्मरण केलं आणि दिव्य स्थितीला पोहोचले. आपण सुद्धा या मुखाने नामस्मरण केलं तर आपली या जन्मीची पूर्वजन्मीची सगळी पापं धुतल्या जातील. अभंगाचं पहिलं चरण. विठोबाची टाळी वाजव बरं एकदा. आपण भजन करताना तर नाही टाळी वाजवीत, पण हे सगळे आपल्याला एवढा गोड आनंद देतात ना, त्यांच्याकरता अगदी मोकळ्या मनाने टाळी वाजवीत जा. तरी टाळींची कंजूशी अजून मोकळ्या मनाने वाजवान जरा. यांनी जर कंजूशी केली ना, आपल्याला झोपा लागतील इथले इथं. म्हणून मोकळ्या मनाने टाळी वाजवा. गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती. संत जनाबाई भाव व्यक्त करतात, या मुखानं आपण त्याची कीर्ती गायले, या मुखानं आपण त्याचं कीर्तन केलं म्हणजे मग महापातके जळती. आपली या जन्मीची पूर्वजन्मीची सगळी पापं धुतल्या जाणार आहेत, पापं नष्ट होणार आहेत. पण त्याकरता आधी काय करावं, या मुखानं आपल्याला त्याची कीर्ती गायची, त्याचं भजन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं. मुळात इथं आल्यानंतर आपण कीर्ती कुणाची गावी हेही कळलं पाहिजे. पहा, मला सांगा, इथं आल्यानंतर एखाद्या कीर्तनकारानं मानवाची किती कीर्ती गायली म्हणजे त्याचा उद्धार होईल? मग तुमचा उद्धार होईल? कुणाची कीर्ती गावी इथं आल्यानंतर? वर्णविती थोरी एका विठ्ठलाची, एका विठ्ठलाची, वर्णविती थोरी एका विठ्ठलाची, एका विठ्ठलाची.
किंवा स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. इथं आल्यानंतर तसं पाहिलं तर या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये कीर्ती वाखाणण्याजोगे, कीर्ती गाण्याजोगे असतील कोण, तर ते केवळ देव किंवा संतच आहेत. संतांची किंवा देवाची कीर्ती गावी, संतांची किंवा देवाची कीर्ती गायली तर त्याला कीर्तन म्हणावं. बरोबर ना? माझं बोलणं पटतंय का तुम्हाला? कीर्तन कशाला म्हणावं? देवाची किंवा संतांची कीर्ती गायली तर त्याला कीर्तन म्हणावं. मग कीर्ती गायल्यानं पापनाश होतात, पाप धुतली जातात. जर कीर्ती गायल्यानं पापनाश होतात तर तशी कीर्तन केल्यानं सुद्धा पापनाश होत असावेत. मग तुम्ही म्हणताल दीदी कीर्ती गायल्यानं, कीर्तन केल्यानं पाप धुतली जातात, मग तुम्ही सगळे कीर्तन करतात, तुमची सगळ्यांची पाप धुतल्या जातील आणि आम्ही राहिलो तसेच? प्रश्न नाही का पडत तुम्हाला? कीर्तन केल्यानं पाप धुतली जातात ना माय, मग आमच्या सगळ्यांची पाप धुतली जाणार आहेत आणि तुम्ही सगळे इथंच राहायचं तुम्हाला, पुन्हा यायचं इथं? एक सांगू का, केवळ इथं येऊन टाळ मृदंगांच्या साथीनं इथं बोलूनच कीर्तन होतं असं नाही. साधू संतांनी, तुकोबरायांनी एक गोड कीर्तन सांगितलं, उच्च कोटीचं कीर्तन सांगितलं. हरिपाठामध्ये तुकोबरायांचा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात, ते कीर्तन करण्याकरता न लगती सायास जावे वनांतरा. ते कीर्तन करण्याकरता केवळ एका ठिकाणी एक चित्त करून बसावं आणि सद्गुरु मूर्ती ध्यानामध्ये आणावी आणि मग ते कीर्तन साधावं. कोणतं कीर्तन? नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, संकीर्तन साधन पै सोपे. हे नामसंकीर्तन, हे नामसंकीर्तन करण्याकरता नक्की काय करायचं, हे कसं साधायचं आहे? महाराज म्हणले केवळ एका ठिकाणी एकचित्त करून बसायचं, सद्गुरु मूर्ती ध्यानात आणायची आणि मग ते कीर्तन साधायचं. नामसंकीर्तन साधन पै सोपे. का सोपे साधन सांगितले? का सोपं सांगितलं? कारण साधू संत जाणतात हे जग अवघडात जाणाऱ्यातलं नाही, म्हणून सोपं साधन सांगितलं. आणि पाप धुण्याचा उपाय का सांगितला? कारण साधू संत जाणतात या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये अधिक पाप करणारी योनी जर कोणती असेल ना, तर ती मनुष्य योनी. पहा, तुम्ही कधीतरी असं ऐकलं असेल, पाप पुण्याचा वाटा समसमान झाला की मग मनुष्य देह मिळतो. एवढं तर मान्य आहे तुम्हाला? तुम्ही काय बोलत नाही? कीर्तनात बोलत नाही का? तुमच्याकडे फक्त कीर्तनकाराचं एकटं बोलतो. पाप पुण्याचा वाटा समसमान झाला की मग मनुष्य देह मिळतो. मग आपल्याला या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर नक्की करायचं काय? आपली पूर्वजन्मीची, पूर्व आयुष्यातली सगळी पापं धुवून टाकायचे. पापं धुतल्या गेली की मग पुण्यसाठा वाढेल. पुण्यसाठा वाढला की महाराज म्हणतात, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो किंवा पूर्व पुण्य सता गाठी, संत भेटी होय तया. पुण्य फळाला आलं, आपला पुण्याचा साठा वाढला की मग कोणातरी साधूची भेट होत असते, कोणातरी संताची भेट होत असते. त्या संताच्या चरणावरती आपण नतमस्तक झालो की मग ते साधू दाखवतील, ते संत दाखवतील, त्या मार्गाने आपल्याला जायचंय. त्या मार्गाने आपण गेलो की त्या परमेश्वराची, त्या परमतत्वाची भेट आपल्याला होणार आहे. पण आपण हे सगळं करायचं सोडलं आणि पावलावर पाप करीत चालत. म्हणून साधू संतांनी, सकल संत मंडळींनी आपल्याला पाप धुण्याचा उपाय आधी सांगितला. हरिपाठ म्हणताना आपण कितीतरी वेळा म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. त्याच हरिपाठामध्ये एक गोड उदाहरण दिलं पहा. नामस्मरणाची ताकद सांगताना माऊली म्हणतात, वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीक आहे. वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीक किती मोठा असू द्या, त्याला जाळायचा असेल किती काडीच्या पेट्या लागतील? एक बॉक्स.
एक काडीची पेटी आ एक काडी सुद्धा नाही, नुसती ठिणगी पडली ना तरी तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले. पैसे नामे केले जपता हरी, पैसे नामे केले जपता हरी, पैसे नामे केले जपता हरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, हो तैसे नामे केले जपता हरी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. जोरात टाळी वाजवा बरं, टाळी वाजवायचं विसरू नका बरं. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. सकल साधू संतांनी आपल्याला नामस्मरणाची ताकद सांगितली. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पण आपण इतके बहादर आहोत ना, ज्या साधू संतांनी आपल्याला नामस्मरणाचा उपाय सांगितला, पाप धुण्याचा उपाय सांगितला, त्याच साधू संतांच्या समोर जाऊन उभं राहतोय आणि वरचढपणानं बोलतोय, बाबा आम्हाला पाप पुण्याशी काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त सुख मिळालं असं काहीतरी सांगा. बरोबर बोलते ना मी, इथं बसल्यापैकी पण एक गोष्ट सांगू का, पाप पुण्याचा सुखदुःखाशी थेट संबंध येतो. कसा? कर्मप्रधान ईश्वरची राखा, जो जस करही सो तस फल चाखा. गोस्वामी तुलसीदासजी गोड वर्णन करतात पहा. परमात्म्याने या सृष्टीची रचना करताना कर्मप्रधान ईश्वरची राखा, जो जसं करही सो तसं फल चाखा. म्हणजे काय? आपण जसं कर्म केलं ना तसं फळ तो आपल्याला परमात्मा देत असतो. म्हणजे काय? आपण पाप केलं ना की मग आपल्याला दुःख भोगावं लागणार, आणि पुण्य केलं की सुख आपोआप येणार. मला सांगायचं एवढंच, पाप केलं की दुःख येणार, पुण्य केलं की सुख येणार. पण आपली मानवी वृत्ती अशी आहे, आपल्याला जर दुःख आलं ना माय आपल्याला, आपण त्या श्रीकृष्णाला, त्या पांडुरंग परमात्माला, आपल्या सद्गुरूंना, संतांना, त्या विश्वाच्या मालकाला हाका मारू मारू जाम करतो. आणि एकदा त्याच्या कृपेनं पुन्हा सुख आलं ना, त्याचं क्षणभर सुद्धा स्मरण. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. दुःखामध्ये सुद्धा त्या परमात्म्याचे पाय धरले, त्या परमात्म्याचे चरण धरले, आणि आज एवढा सुख सोहळा त्यांच्या प्रांगणामध्ये साजरा होतोय. आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. मला सांगायचं एकच, कबीरदास महाराजांची भाषा आहे पहा. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे होय कबीरा, तो दुख काहे होय. कबीरदास महाराज जी गोड वर्णन करतात, दुःख में सुमिरन सब करे. सगळेच दुःखामध्ये त्या परमात्म्याचं स्मरण करतात, सुखात मात्र कोणी करीत नाही. पण जो सुखात त्याचं स्मरण करतो ना, त्याला कधी दुःख होतच नाही. इथं बसलेल्यांपैकी असा कोणी एखादा माणूस आहे का, अशी कोणी एखादी माझी माय माऊली का जिला सुख नको? तुम्हाला सुख पाहिजे का? तुम्हाला नाही लागत वाटतं सुख? तुमच्याकडं ऑलरेडी सुख आहे. पोते भरून किती, कोठी भरून किती सुख आहे तुमच्याकडं. जाताना जरा मला बांधून द्या बरं पिशवीत. तुम्हाला सुख पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे ना. कसं सुख पाहिजे? दुःख राहून सुख पाहिजे की दुःख जाऊन सुख पाहिजे? बोलत जा बरं, तुम्ही बी बोला बरं जरा. दुःख राहून सुख पाहिजे की दुःख जाऊन सुख पाहिजे? दुःख जाऊन सुख पाहिजे. समजा तुमचं दुःख गेलं आणि तुम्हाला सुख आलं, तर तुमचं गेलेलं दुःख किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी परत यावं असं तुम्हाला वाटतं? आता या वर्षी गेलं की पुढच्या वर्षी शाकंभरी पौर्णिमेला दुःख गेलं की आणि सुख आलं की किती दिवसांनी जावं? सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आलं म्हणजे आज आलं की काला झाल्यावर नाही जावं का?
दुःख गेलं की कायमचं जावं, सुख आलं की कायमचं यावं. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि सुखाची आत्यंतिक प्राप्ती म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती मी सिद्ध करून देईन पहा. व्याकरण दृष्टीनं विचार केला तर लक्षात येईल आपल्या. तुमचं माझं जीवन केवळ सुखी व्हावं की सुखरूप व्हावं? सुखरूप व्हावं. का? कारण सुखी हा शब्द तात्काळ स्वरूपाचा आहे, थोड्या कालावधी पुरता आहे. पण सुखरूप या शब्दाची फोड आपण केली तर सुख हेच स्वरूप ज्याचं असं आपलं जीवन व्हावं. मग ऐका, या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये सुख हेच स्वरूप ज्याचं असा जर कोण असेल ना तर तो फक्त एक भगवान परमात्मा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. किंवा आपण रोज अभंग म्हणतो ना, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. जणी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. त्याच संत जनाबाई पुन्हा एकदा या सुखरूप असणाऱ्या परमात्म्याचं विटेवर नटलेलं रूप डोळ्यासमोर ठेवून वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्या. सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर. संत जनाबाई भाव व्यक्त करतात. तो सुखरूप असणारा परमात्मा विटेवर उभा आहे. मग तुम्हाला मला कधीतरी प्रश्न असा पडावा, तो परमात्मा विटेवरच का आणि उभाच का?
आपल्याला कधी प्रश्न पडतच नाही, कारण आपण विचार करीतच नाही, आपण त्याचं चिंतन करीतच नाही ना. कधीतरी प्रश्न पडावा आपल्याला, हा परमात्मा, हा विठुराया, हा पांडुरंग विटेवर का उभा आहे? ही वीट म्हणजे पूर्वजन्मातला, पूर्व आयुष्यातला इंद्र, आणि या इंद्रानं अहिल्या भ्रष्ट केली म्हणून गौतम ऋषीनं शाप दिला, म्हणले तुला भग पडतील. पण या शापातून पुन्हा उशाप पाहिजे म्हणून इंद्र पुन्हा गौतम ऋषींना शरण गेला. गौतम ऋषींना सांगितलं, म्हणले आता एकच पर्याय, एकच उपाय. काय? म्हणले कलियुगामध्ये तू चंद्रभागेत वीट होणं पडशील. ती वीट भक्तराज पुंडलिक पांडुरंग परमात्माला उभं राहण्याकरता देईन. पांडुरंगाच्या चरणांचा स्पर्श तुला झाला की मग तुझी वासना समूळ नष्ट होऊन तुझा उद्धार होईल. आणि अगदी या कलियुगामध्ये तसंच झालं. भक्तराज पुंडलिकानं ती वीट, इंद्ररूपी वीट पांडुरंगाला उभं राहण्याकरता दिली. पांडुरंगाच्या चरणांचा स्पर्श त्याला झाला आणि त्याची वासना समूळ नष्ट होऊन त्याचा उद्धार झाला. मला सांगायचं एवढंच, तो विटेवर का उभा आहे? कारण त्याला गौतम ऋषींचा शाप होता आणि त्याच गौतम ऋषीनं पुन्हा उशाप दिला होता, म्हणून तो विटेवर उभा. मग उभाच का, खाली का बसू नये? आपल्याला कधीतरी प्रश्न पडावा ना. आपल्याला साधं कीर्तनामध्ये 2 तास उभं हे सगळे मोकळ्या मनानं उभे आहेत, पण आपल्याला कुठं बी निदान 1 तास सुद्धा नीट उभं राहावत नाही. तो युगे 28 विटेवरी उभा. एवढे दिवस झाले, एवढी युग झाली म्हणतात तरी हा उभा, हा खाली बसलेला नाही. मग याचं उभं राहण्याचं कारण नक्की काय? आपण असा एक भाव लक्षात घेऊ शकतो. पहा, कुणी एखाद्या भक्तानं जर त्याला संकट काळामध्ये हाक घातली तर त्याच्या हाकेला लगेचच तातडीनं धावून जाता यावं म्हणून तो उभा. पहा, एखाद्यानं जर आपल्याला आवाज दिला, तुम्ही मला आवाज दिला किंवा कोणाला आवाज दिला, तर आवाज दिल्यानंतर उभा असलेला माणूस पटकन जाईल का खाली बसलेला माणूस पटकन जाईल? उभा असलेला. म्हणून कोणी एखाद्या भक्ताला जर हाक घातली तर त्याला त्याच्या हाकेला धावून जाताना भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. विठो कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा गाभा उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू नातडी उतावीरा, कृपाळू नातडी उतावीरा. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. दुसरं एक भाव दुसऱ्या प्रमाणात सांगितलं. पहा, का उभा? वाट पाहे उभा, भेटीची आवड, येणाऱ्या प्रत्येक भक्ताची, येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची तो वाट पाहत उभा. अजून एक तिसरा भाव आपण लक्षात असा घेऊ शकतो. पहा, एखादा मालक असेल आणि एखादा नोकर असेल. जोपर्यंत मालक आज्ञा करीत नाही तोपर्यंत नोकर खाली बसत. मी आताच्या नाही, पूर्वीच्या नोकरांचं सांगते. हा, मग या पंढरपुरामध्ये नक्की मालक कोण आणि नोकर कोण? मालक म्हणजे स्वतः भक्तराज पुंडलिक, आणि त्या पुंडलिकाचा स्वतःला नोकर म्हणून घेणारा हा प्रभू परमात्मा, हा पांडुरंग परमात्मा, म्हणून हा विटेवरी उभा. मग विटेवर उभं असणारं हे सुंदर रूप नक्की आहे तरी कसं? तुम्ही पंचपदीला येताना माय, पंचपदीला आल्यानंतर म्हणजे कीर्तन करायचे नाही, आधीची जी पंचपदी होते त्या पंचपदीला आल्यानंतर कोणता अभंग आपल्या कानावरती पडतो? तुम्ही पंचपदीला येतच नाही वाटतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान. इतका सुंदर, इतका सुंदर, इतकं सुंदर स्वरूप आहे या श्रीकृष्ण, या पांडुरंग परमात्माचं, या विठुरायाचं. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तुभ मणी विराजित, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख, हे स्वरूप, हे सगुण रूप म्हणजेच माझं नितांत चिरकाल टिकणारं सुख आहे.
किती सुंदर स्वरूप आहे या पांडुरंगाचं, किती सुंदर स्वरूप आहे या विठुरायाचं. इतकं सुंदर स्वरूप ज्याच्या तेजामध्ये, ज्याच्या तेजापुढे कोटी सूर्याचं कोटी चंद्राचं तेज सुद्धा फिकं पडावं ना, इतका तो लावण्य सुंदर, इतका तो लावण्य मनोहर. किती लावण्य मनोहर, ज्याच्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. आणि याच सुंदर रूपाचं वर्णन ऐकलं, या विटेवर नटलेल्या सुंदर रूपाचं वर्णन ऐकलं एका सुंदर कन्येनं. ती सुंदर कन्या म्हणजे पंढरपूरच्या जवळ असणारं मंगळवेढा नावाचं गाव. आणि त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये राहत असणारी एका वेश्येची कन्या कान्होपात्रा तिचं नाव. पंढरीच्या पाशे विसावा घ्या थोडा, पहा मंगळवेढा दामाजीचा. आणि याच मंगळवेढ्यामध्ये राहत असणारी एका वेश्येची कन्या कान्होपात्रा तिचं नाव. इतकी सुंदर संपूर्ण निसर्गाचं सौंदर्य तिच्या सुंदर रूपामध्ये, तिच्या सौंदर्यामध्ये सामावलेलं. इतकी सुंदर तिच्या सौंदर्यासमोर निसर्गानं सुद्धा लाजावं. इतकी सौंदर्यवांती त्या अख्ख्या मंगळवेढा गावातल्या ग्रामस्थांनी, त्या अख्ख्या गावकऱ्यांनी त्या कान्होपात्राच्या सुंदर रूपाचं गोड कौतुक करावं. पण व्हावं असं त्या पंढरपूरच्या कडं जे वारकरी जातात ना, जे भक्त मंडळी जातात, ते विश्रांती करता मंगळवेढ्यात थांबतात. मंगळवेढ्यामध्ये थांबली की मग मुखानं त्याचं त्या पांडुरंगाचं भजन करतात, त्या पांडुरंगाचं कौतुक करतात, त्या पांडुरंगाच्या सुंदर रूपाचं वर्णन करतात. आणि त्याच सुंदर रूपाचं वर्णन ऐकलं या कान्होपात्रेनं. हिच्या मनामध्ये असा विचार आला, अख्खं मंगळवेढा गाव आपल्या सुंदरतेचं कौतुक करतं आणि ही सगळी संत मंडळी पंढरपुरामध्ये आली की मग माझ्या सुंदरतेचं नाही वर्णन करीत, कोणाच्या सुंदरतेचं वर्णन करतात, त्या विठुरायाच्या सुंदरतेचं वर्णन करतात. खरंच हा आपल्यापेक्षा सुंदर आहे का? खरंच हा आपल्यापेक्षा किती लावण्य मनोहर आहे? हा किती सुंदर आहे आपल्यापेक्षा? या विचारामध्ये ही कान्होपात्रा एकदा घराच्या दरवाजामध्ये बसलेली आणि घराच्या पायरीवरती बसलेली. झालं असं, त्या मंगळवेढा गावाच्या त्या गल्लीमधून, त्या नगरीमधून ज्ञानदेवादी चारही भावंड चालली होती पंढरपुराकडे. आता ज्ञानदेवादी चारही भावंड ही संत मांदियाळी पंढरपुराकडे जातात म्हणल्यावर मुखानं भजन कोणाचं? मुळात माऊली पंढरपूरला जातील तेव्हाच भजन त्याचं आहे असं नाही. माऊली सकल संत मांदियाळी जिथे जातील तिथे त्याचंच भजन आहे. आपलं मात्र कंप्लीट उलट आहे. आपण वाटेला पंढरपूरच्या आणि मुखानं बाता सगळ्या संसाराच्या. माऊलींनी मात्र त्याच्या वाटेला जात आहेत, जिथे जातील तिथे त्याचं भजन करतायत. आणि त्या मंगळवेढा नगरीमधून जात असताना माऊलींनी गोड वर्णन करावं त्या विटेवर नटलेल्या सुंदर रूपाचं. आणि ते वर्णन ऐकावं कान्होपात्रे. तू विटेवरी सखये बाये, तू विटेवरी सखये बाये, हो करी कृपा. तू विटेवरी सखये बाये, हो करी कृपा. सखये बाये हो करी कृपा. तू विठ्ठल सखये बाई हो करी कृपा. तू विठ्ठल सखये बाई हो करी कृपा. माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लागू तुझे पायी हो करी कृपा. तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी 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 हो करी कृपा. लावण्य मनोहरी 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 हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी 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 हो करी कृपा. पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संत देखली. वरून विठाई वरून विठाई वरून
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा आता न सांगता टाळी वाजवली बरं, याचा अर्थ खरंच आनंद दिला. पुन्हा पुन्हा जोरात टाळी वाजवा बरं. तू विटेवारी सखये बाये लावण्य मनोहारी तू सावळे सुंदरी. हे वर्णन ऐकलं कान्होपात्रेनं राहवलं नाही, लगेचच गेली ज्ञानोबरायांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि ज्ञानोबरायांना प्रश्न विचारते, माऊली तुम्ही सगळी संत मंडळी त्या पांडुरंगाचं एवढं गोड वर्णन करतात, त्या पांडुरंगाच्या सुंदर रूपाचं एवढं कौतुक करतात, तुमचा हा पांडुरंग नक्की करतो तरी काय, असा प्रश्न विचारल्यानंतर माऊलींनी गोड उत्तर द्यावं. अगं कान्होपात्रे, निज भक्ता करुणा करी करी कृपा, निज भक्ता करुणा करी करी कृपा. अगं कान्होपात्रे, हा त्याच्या प्रत्येक भक्तावरती कृपा करतो, हा त्याच्या प्रत्येक भक्ताचं कल्याण करतो. हो मग मलाही पाहायचंय तुमचा हा विठुराया, मलाही पाहायचाय असं म्हणता म्हणता निघालीच त्यांच्यासोबत. मंगळवेढ्यामधून बाहेर जाते, पंढरपूरच्या वाटेला लागले. अख्ख्या पंढरपूरच्या वाटेनं मुक्ताईनं त्या कान्होपात्रेचा हात हातात घ्यावा आणि अख्ख्या वाटेनं चालताना त्या पांडुरंगाच्या सुंदर रूपाचं वर्णन करून सांगावं. हिला सवय अशी होती, हिच्या सुंदरतेचं कौतुक ऐकायची सवय, आणि अख्ख्या वाटेनं आता त्याच्या सुंदरतेचं कौतुक ऐकावं लागतंय. कसं बसं आलं गाड्या ते पंढरपूर. आणि पंढरपूर आल्यानंतर आता पांडुरंगाच्या रावळामध्ये, पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये सकल संत मांडळी या चारही भावंडांनी त्यांच्यासोबत असणारी ही कान्होपात्रा पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर आता पांडुरंगाचं ते विटेवर नटलेलं रूप पाहतायत. ही चारही भावंडा ते रूप अगदी अंतःकरणापूर्वक डोळे भरून पाहतायत. आणि तेच सुंदर, तेच विटेवर नटलेलं रूप पाहिलं या कान्होपात्रेनं. लांबूनच पाहिलं, हिच्या मुखातून सहज उद्गार निघाले, अरे हा तर काळा आहे. आता काळा म्हणल्यावर तो काय लय दूर राहतो का? त्यानं ऐकलं लगेच, त्यानं मनातच म्हणावं, मला काळ्या म्हणते काय, तू जवळ ये म्हणले तुला दाखवतोच. का? कारण त्या परमात्म्याचं तत्व असं आहे, त्याला आपल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये किंचित भर सुद्धा अहंकार सहन होत. आणि झाला चुकून एखाद्याला अहंकार, गर्व, तर तो धुवून टाकण्याकरता तो परमात्मा काय लीला करेल ना, याचा तपसच नाही. एक सांगू का, देवाकडं जाताना, देवाकडं पाहताना, देवाला भेटायला जाताना त्यानं कोणता मेकअप केलाय, त्यानं कोणती आभूषणं घातली, त्यानं कोणती वस्त्र परिधान केली, त्याचा रंग कोणता आहे, हे सगळं पाहण्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी किती प्रेमभाव आहे ना, हे पाहावं. म्हणजे तो आपल्याला सुंदर दिसल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानदेवादी चारही भावंड त्याच्याकडे पाहतात, मात्र त्यांना तो सुंदर दिसतोय, कारण अंतःकरणामध्ये प्रेमभाव आहे. ही पाहताना मात्र एक पाषाणाची मूर्ती आहे म्हणून पाहते आणि त्याला काळ्या म्हणते. आता तर परमात्म्याने ठरवलं, आता लीला करायची, हिचा गर्व धुवून टाकण्याकरता, हिचा अहंकार नष्ट करण्याकरता काहीतरी लीला करायचे. मग काय लीला करावी म्हणून या सहजपणे या कान्होपात्रेच्या मनामध्ये विचार आला, नाही काही तर निदान आल्यासरशी या काळ्या विठ्याचं दर्शन तरी करून जाऊ म्हणून दर्शन घेण्याकरता पुढे सरसावली, पुढे गेली आणि दर्शन घेण्याकरता परमात्म्याच्या पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करते. स्वतः कोमल असणारी कान्होपात्रा, तिच्यापेक्षा कैक पटीनं कोमल असणारा तो पांडुरंग परमात्मा, हिची कोमल बोटं त्याच्या कोमल पायामध्ये रुतली. काहीतरी अद्भुत घडलं, काहीतरी विशेष घडलं म्हणून आश्चर्यचकित होऊन वर पाहते कान्होपात्रा. तत्क्षणी त्या जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्या पांडुरंगाला, त्या कान्होपात्रेला त्याच्या दिव्य स्वरूपाचं, सुंदर स्वरूपाचं दर्शन द्यावं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती, प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथेची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू, येणे मजलावे याला वेधू. किती लावण्य सुंदर रूप दाखवलं त्या पांडुरंगानं कान्होपात्रेला. अगणित लावण्य, अगणित म्हणजे किती हो, अगणित म्हणजे किती,
ज्याचं गणितच करता येत नाही ना, इतकं ते लावण्य सुंदर, इतकं ते लावण्य मनोहर रूप दाखवलं कान्होपात्रेला. आणि ते स्वरूप दर्शन झाल्यानंतर आता कान्होपात्रेची जी स्थिती झाली ना, ती स्थिती म्हणजे काही आगळी वेगळी. येणे माझा लावी याला वेधू, तुझं पाहता समोरी दृष्टीनं फिरे मागारी, पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेणे वेधियले म्हण. आता कान्होपात्रा पूर्णत्वानं त्याला समर्पित झाले. कान्होपात्रेनं आता बोलावं त्याच्याशी, हसावं त्याच्याशी, गप्पा कराव्या त्याच्याशी. वेशीची कन्या होती ना, नाचावं सुद्धा त्याच्याकरिताच. आणि कान्होपात्रेचं हे पूर्णत्वानं त्याला समर्पित झालेलं. दिवसेंदिवस कान्होपात्रेची भक्ती वाढत चालली आणि तिची भक्ती पाहून, तिचं पांडुरंगाला समर्पित झालेलं पाहून त्या कान्होपात्रेच्या आईच्या मनामध्ये विचार आला, आपला वेश्येचा धंदा आहे आणि या कान्होपात्रेला आपण गेल्यानंतर हिला आधार कोणाचा नाही, पण हिच्या भविष्याचा विचार करता आपल्याला काहीतरी तरतूद केली पाहिजे. मग काय तरतूद करावी या विचारामध्ये असताना त्या श्यामानं काय केलं, कान्होपात्रेच्या आईचं नाव आहे श्यामा. आणि त्या श्यामानं कान्होपात्रेला जवळ घ्यावं, जवळ बसवावं. कान्हा, अगं मोठी झालीस तू आता, काय करू गाई, काही नाही, तुझ्या पोटाची खळगी भरण्याकरता आपला वेश्येचा धंदा आहे ना, तू सुद्धा माझ्याप्रमाणे पायामध्ये चाळ बांध आणि तू सुद्धा नाचकाम सुरू कर. असं त्या आईनं कान्होपात्रेला सांगितल्यावर कान्होपात्रेनं म्हणावं, आई अगं वासना घेऊन आलेल्या नराधमांच्या समोर नाचण्यापेक्षा ज्या परमात्म्यानं मला हे सुंदर रूप दिलंय त्याच्या भक्तीमध्ये झिजवलं तर या देहाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल. आणि हे वाक्य ऐकलं कान्होपात्रेचं, श्यामानं ओळखलं आता कान्हा काय आपली राहिलेली नाही, पण हिच्या भविष्याची तरतूद करता काहीतरी विचार केला पाहिजे. त्याच काळामध्ये झालं असं, त्या कान्होपात्रेच्या सुंदरतेची ख्याती पोहोचली बिदरच्या बादशहापर्यंत. आणि त्या बिदरच्या बादशहापर्यंत कान्होपात्रेच्या सुंदरतेची ख्याती पोहोचल्यानंतर त्या बिदरच्या बादशहानं श्यामाकडे मागणी घातली. म्हणले, तुझी जी कन्या आहे ना कान्होपात्रा, ती माझ्या सेवेमध्ये समर्पित कर. लगेचच हिनं होकार दिला आणि बिदरच्या बादशहाचे 2 सेवक मंगळवेढ्यामध्ये श्यामाच्या दारामध्ये कान्होपात्रेला नेण्याकरता हजर आहेत. तीच पालखी पाहिली. श्यामाने कशी बशी तयारी केली कान्होपात्रेची, गडबडीनं तिला त्या पालखीमध्ये बसवावं, निरोप घ्यावा मायलेकीनं. म्हणावं कान्होपात्रेला श्यामानं, कान्हा माफ कर बरं या आईला. कान्होपात्रेनं म्हणावं, आई तू तुझं कर्तव्य केलंस, आता मला माझं कर्तव्य करू दे. मायलेकीचा निरोप झाला आणि ती पालखी निघाली मंगळवेढ्यामधून बाहेर. जसं मंगळवेढा गाव सुटतंय तस तशा कान्होपात्रेच्या अंतःकरणात उकळ्या फुटतायत. हा देह केवळ त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या भजनामध्ये झिजविण्याचं ठरवलं होतं. आता मात्र काहीतरी वेगळं घडतंय. आता मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. आता त्या बिदरच्या बादशहाच्या सेवेत मला जावं लागतंय. तिथं गेल्यानंतर मला माझ्या पांडुरंगाचं भजन करता येईल किंवा नाही, तिथं गेल्यानंतर मला माझ्या पांडुरंगाची भेट होईल किंवा नाही, तिथं गेल्यानंतर मला त्या बादशहाची सेवा करावी लागते. हा देह केवळ त्याच्या सेवेमध्ये झिजविण्याचं ठरवलं होतं. जसं मंगळवेढा गाव सुटतंय तस तसं पुढं पंढरपूरची पाटी दिसायला लागली. आणि जसजशी पंढरपूरची पाटी दिसते ना, अजूनच उकळ्या फुटायला लागल्या. कान्होपात्रेला राहवलं नाही. कान्होपात्रेने त्या सेवकांना थांबवलं. म्हणले, थांबा जरा, तुम्ही मला तुमच्या बादशहाकडे घेऊन चाललात ना, एकदा माझी शेवटची विनंती आहे का, काय करायचंय? म्हणले, काही नाही, एकदा मला माझ्या पांडुरंगाची भेट घेऊ द्या, एकदा मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या, अशी विनंती केली. सेवकांनी पालखी वळवली पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या रावळासमोर कान्होपात्रेची पालखी हसरे. कान्होपात्रेनं गडबडीनं त्या पालखीतून उतरावं, पांडुरंगाच्या समोर जाऊन उभं राहावं आणि पांडुरंगाला याचना करावी, प्रार्थना करावी, हे देवा, एखाद्या हरणीनं वाघाच्या तावडीतून सुटून ज्याप्रमाणे जीव मुठीत घेऊन पळावं ना, तशी आज ही कान्होपात्रा तुझ्या दारामध्ये आले. या तुझ्या कानाला त्या बिदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये सेवेला जाण्याची इच्छा नाही, पण आता मात्र काहीतरी वेगळंच घडतंय. आता बघ देवा, आतापर्यंत तुझ्या ज्या ज्या भक्तावरती संकट आलंय तेव्हा त्या त्या भक्ताच्या संकट काळामध्ये तू धावून गेलास. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तिची वस्त्र तू झालास. जनावेवर वेळ आली तर तिच्या शेणीतून, तिच्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी काढणारा तू. त्याच जनावेवर वेळ आली तर तिच्या सुळाचं पाणी करणारा तू. आज या तुझ्या कान्होपात्रेवरती सुद्धा तशीच काहीशी वेळ आली. आज या तुझ्या कान्होपात्रेला बिदरच्या बादशहाच्या सेवेमध्ये जाण्याची इच्छा नाही, पण जावं लागतंय. देवा, हे पांडुरंगा, ही तुझी आणि माझी शेवटची भेट आहे असं समज. आणि आता काय निर्णय घ्यायचा आहे तो तुझा तू घे. पूर्णत्वानं त्याला समर्पित झाले. प्रार्थना करते कान्होपात्रा त्या पांडुरंगाला. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, प्राण हा सर्वथा जाऊ
रूप आहे नको देवराया अंत आता पाहू नको देवराया अंत आता पाहू मोकलोनी आस झाले मी उदास 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 घे काढो पात्रे सर्जयात घे काढो पात्रे हृदयात नको देवराया अंत पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया जोरात टाळी वाजव बरं एकदा. लगेचच ते प्रसंग पूर्ण आपल्या डोळ्यासमोर उभं राहावं ना इतकं गोड चाल गायलीत. महाराजांच्या करता पुन्हा पुन्हा टाळी वाजवा. कान्होपात्रेनं देवाला विनंती करावी, देवा ही तुझी आणि माझी शेवटची भेट आहे असं समज आणि काय निर्णय घ्यायचा तो तुझा तू घे. पूर्णत्वाना त्याला समर्पित झाले. हंबरडा फोडून पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारते आणि तो इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्याच्या सुद्धा हृदयाला पाझर फुटला. आणि त्या पांडुरंग परमात्म्यानं काय केलं, आपल्या दिव्य स्वरूपामध्ये कान्होपात्रेची प्राणज्योत आपल्या दिव्य स्वरूपामध्ये विलीन करून घेतली. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, ही मुलगी केव्हाचे दर्शन घेते आहे, बाजूला का होत नाही. म्हणून पुजाऱ्यांना जरा हात लावून पाहिलं तर प्राण पूर्णतः गेलेला केवळ धड शिल्लक आहे. आणि एकच हाहाकार झाला त्या पांडुरंगाच्या रावळामध्ये. सगळे पुजारी, सगळे वारकरी जमा झाले. कुणीतरी मुलगी आणि पांडुरंगाच्या चरणावरती देह त्याग करते, पांडुरंगाच्या चरणावरती प्राण सोडते. गोंधळ झालेला आहे. आणि आता त्या मुलीचं मुख पाहिलं, त्या मुलीचं तोंड पाहिलं आणि अजूनच वेगळा गोंधळ सुरू झाला. काय गोंधळ सुरू झाला म्हणले, वेश्येची कन्या आहे आणि वेश्येच्या कन्यानं आपल्याला पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केला. काय सगळं बाजूला राहू द्या म्हणले आधी आपल्या पांडुरंगाची मूर्ती सुचिरभूत केली पाहिजे. असा सगळा गोंधळ सुरू आहे, अशी सगळी गडबड सुरू आहे. आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणांमध्ये एक अनंत शास्त्री नावाचा ब्राह्मण पुजारी, त्या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मण पुजाऱ्यानं काय केलं, सगळ्यांना थांबवलं. म्हणले थांबा जरा, ज्या अर्थी हिचा प्राण पांडुरंगाच्या चरणाशी जातोय त्या अर्थी ही कोणी सर्वसाधारण नसावी. मला विश्वास आहे, मी सांगतो तसं करा म्हणे. काय करायचंय, हिचं धड तुम्ही इथंच पडू द्या, मी ही इथंच झोपतो पांडुरंगाच्या रावळामध्ये. मला विश्वास आहे पांडुरंग माझ्या स्वप्नात येईल आणि सांगेन हिच्या धाडाचं काय करायचं ते. चक्क जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये यावं आणि स्वतःहून सांगावं, ही माझी अतिप्रिय भक्त कान्होपात्रा, माझी अशी इच्छा आहे, हिला तुम्ही माझ्या उजव्या बाजूला समाधी द्या. आजही आपण पंढरपुरामध्ये गेलो तर कान्होपात्रेची समाधी पांडुरंगाच्या उजव्या बाजूला आहे. त्यावर झाड उगवलंय, तळटीचं झाड. पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर दर्शनाला जायच्या आधी ते गोलाचं चंद्राकार झाडला. तुम्ही गेलात का कधी पंढरपूरला? आता गेलात की नीट ते आठवणीने झाड पहा बरं. त्या निमित्तानं कान्होपात्रेच्या निमित्तानं तरी जाल. मग दिदी सांगते ते खरंय का नाही खोटंय. ते गोल असं चंद्राकार झाड आहे, ते झाड म्हणजे कान्होपात्र आहे. त्या झाडाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जातच येत नाही. एक भाव असा आहे, माझं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका बरं. थोडक्यात काय, कान्होपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय हा जीव कान्होबाला पात्र होतच नाही. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. म्हणून या मला या संपूर्ण चरित्रातून सांगायचंय नक्की काय, ती कान्होपात्रा बिदरच्या बादशहाच्या तावडीतून सोडवून घेण्याकरता पांडुरंगाला शरण गेली, पांडुरंगाच्या चरणावर समर्पित झाली. तो इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्यानं त्या कान्होपात्रेला बिदरच्या बादशहाच्या तावडीतून सोडवावं यात नवल नाही. त्या कान्होपात्रेची प्राणज्योत आपल्यामध्ये विलीन करून घेऊन त्या कान्होपात्रेला जन्म मृत्यूच्या भयापासून कायमचं सोडवलं, मुक्त केलं. हाच भाव सांगतायत जनाबाई अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आठवीता पायताचे, आठवीता पायताचे, आठवीता पायताचे, आठवीता
बाय कैचे सर्व सुखाचा सर्व सुखाचा गर. आगर आगर. टाळी वाजवा बरं जरा. आता कसं आहे ना, झोप लागायची वेळ झाली ना म्हणून सांगायले. टाळी वाजवल्याचं विशेष कीर्तनातलं, माझ्या कीर्तनात तर जवळजवळ झोपतातच सगळे, कारण ज्ञान हा इतका जड पदार्थ आहे ना, तो ग्रहण करताना आदिशक्ती मातेला झोप लागली होती तर आपली काय बात आहे. हां, टाळी वाजवल्याचं आजच्या कीर्तनातला विशेष फायदा सांगते मी तुम्हाला. जर चुकून तुमच्या शेजारच्या एखाद्याला डुकला लागलाच, आता तशी डुकला लागायचीच वेळ झाली, जर डुकला लागलाच तर तुम्ही टाळी वाजवल्यावर तो डचकून उठतो. निदान कीर्तनात सगळे जागे राहावेत म्हणून तरी मोकळ्या मनाने टाळी वाजवत जा. आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय कैचे. संत जनाबाई भाव सांगतात, आपण त्याच्या चरणाशी समर्पित झालो, आपण सगळं करायला तयार आहे, पण त्याच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार नाही. का? कारण आपली स्थिती अशी झाली, आपला मोठेपणा आड येतो. आपण मोठेपणा बाजूला ठेवून लहानपण धारण करायला तयारच नाही. त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी आहेत, पण प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करते म्हणून वानराचं रूप धारण केलं. वानराचं रूप धारण करून प्रभूंच्या सेवेकरता निघाले. आदिशक्ती माता म्हणले, प्रभू तुम्ही चाललेत ना प्रभूंच्या सेवेला, भोलेनाथ तुम्ही चाललेत ना प्रभूंच्या सेवेला, मला यायचंय. हनुमंतरायानं म्हणावं, तुझं काही काम नाही, मी अवतारामध्ये संन्यासी राहणार आहे. आणि मग आदिशक्ती माता म्हणल्या, तुम्ही संन्यासीच राहा, मला प्रभूंची सेवा करायची, मी तुमची शेपटी बनून राहीन. हनुमंतरायाची शेपटी म्हणजे जगताची आदिमाया आदिशक्ती माता पार्वती. रामायणामध्ये हिचं वर्णन असं आलंय, 18 पद्म वानरांची रक्षा करणारी ही शेपटी. एकदा झालं असं, म्हणले अहि रावणन मही रावणानं राम लक्ष्मणाला पळवून नेलं. राम लक्ष्मणाला पळवून नेलं आणि मग या आदिशक्ती मातेनं शेपटीनं हनुमंतरायाला उठवलं. म्हणले स्वामी झोपलात काय, उठा, काय झालं? म्हणले अहि रावणन मही रावणानं राम लक्ष्मणाला पळवून नेलं, पण तुम्ही मात्र इथं निश्चिंतीने झोपलात. मग आता हनुमंतराया गडबडीनं उठले आणि राम लक्ष्मणाचं रक्षण करण्याकरता त्यांना परत आणण्याकरता निघाले. आता हनुमंतरायाचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग हो? तुमच्या आमच्यासारखं रस्ते मार्ग लोहमार्ग नाही. हनुमंतरायाचा मार्ग म्हणजे 17 उड्डाणे भुभुकार वदने, डायरेक्ट हवाई मार्गानं उड्डाण केलं. त्या अहिरावण आणि महिरावणाच्या नगरीमध्ये पोहोचले. तिथं अहिरावण आणि महिरावणाचा नाश केला आणि पुन्हा राम लक्ष्मणाला परत आणलं. दृष्टांत संपला. या दृष्टांतामध्ये अहि म्हणजे अहंकार, मही म्हणजे ममता, राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य आणि हनुमंतराया म्हणजे भक्ती. मला सांगायचं एवढंच, फक्त हनुमंतराया रूपी भक्तीच्या जोरावर अहंकार आणि ममतेचा नाश करून ज्ञान वैराग्य स्वरूप असणारा परमात्मा मिळवता येतो. पण त्याकरिता हनुमंतरायानं जशी पूर्णत्वानं भक्ती केली ना, तशी पूर्णत्वानं भक्ती, देवाची भक्ती करताना त्याला वरपांगी भक्ती चालतच नाही. अंतःकरणपूर्वक पूर्णत्वानं भक्ती घडावी. पूर्णत्वानं म्हणजे कशी, कायेनंही घडावी, वाचेनंही घडावी आणि मनानंही घडावी. हनुमंतरायानं तशीच केली. काया प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेमध्ये समर्पित आहे. वाचेनं अखंडपणे प्रभू श्री रामचंद्रांचं भजन करावं हनुमंतरायानं. राम 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 जय राम 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 म्हणता का अगदी 2 मिनिटं तुम्ही सगळे? राम 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 जय राम 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 राम. राम 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 जय राम 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 राम. त्यांचं म्हणणं असं आहे, महाराज तुम्हीच म्हणा असं, आमच्याकडे काय कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही. म्हणून जरा मोकळे म्हणायला. राम 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 जय राम 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 राम. राम 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 जय राम 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 राम. दशरथ नंदन राम राम राम, दशमुख मर्दन राम राम राम, पशुपती रंजक राम राम राम, पाप विमोचन राम राम. राम 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 जय राम 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 राम. राम 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 जय राम 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 राम. राम 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 जय राम 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 राम. जय राम 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 राम
अखंडपणे भजन करतात हनुमंतराया. वाचा, काया आणि मन सुद्धा प्रभूंना समर्पित आहे. संत जनाबाई भाव सांगतात, आपण सुद्धा एवढी पूर्णत्वानं भक्ती केली तर आपण त्या परमात्म्याच्या जवळ पोहोचू. अभंगाचं शेवटचं चरण. मने वाचा भावा, काया मने वाचा भावा, काया काया वाचा मने भावा, काया वाचा मने भावा, काया वाचा मन भावा, काया वाचा मन भावा, काया वाचा मन भावा, काया वाचा मन भावा. जनी म्हणे गावा देवा, जनी म्हणे गावा देवा, जनी म्हणे गावा देवा, जनी म्हणे गावा देवा. सर्व सुखाचा घर, सर्व सुखाचा घर, सर्व सुखाचा घर, सर्व सुखाचा घर. सर्व सुखाचा घर, सर्व सुखाचा घर, सर्व सुखाचा घर, सर्व सुखाचा घर. आगर आगर जोरात टाळी. हो विठोबा भरत भाऊ जोडी सहित यावर का हार टाकावा. वहिनी आणि भरत भाऊ. हरी जय 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 टाळी, जय टाळी. जय विठोबार खुमाई, हो पार कुमार विठोबार खुमाई, हरी जय जय विठोबार कुमाये, विठोबार खुमाई, पार कुमाये, विठोबार खुमाई, पार कुमाये, विठोबार हरी जय खुमाई, जय पार कुमाये, विठोबार खुमाई, पार कुमाये. येऊ द्या येऊ द्या. विठोबार हरी जय जय पार कुमाये, विठोबार हरी जय पार कुमाये, विठोबार हरी जय पार कुमाये, हरी विठोबार हरी जय पार कुमाये, विठोबार खुमाई, पार इकडे या दादा इकडे. विठोबार खुमाई, पार कुमाई, विठोबार हरी जय पार कुमाई, हरी जय पार कुमाई, विठोबार जय खुमाई, कुमाई, विठोबार जय गोपाल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कुमाई. अगदी 2 मिनिटं फक्त भगवान शिवजींचं गोड भजन करा सगळ्यांनी. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय. नारेश्वराय शिव नारेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नारेश्वराय शिव हर हर भोले नमः शिवाय. अनेक कृपाय स्वामी, अनेक कृपाय, हर हर भोले नमः शिवाय.
तर जनाबाईच्या या अभंगावरती मी बोलावं या पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे, पण गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामींनी कृपेचे महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय गोड असं भव्य असं मंदिर आपल्या प्रांगणामध्ये आपल्या नगरीमध्ये उभारलं जातं आहे. पुन्हा पुन्हा मी शेलार परिवाराचे आभार मानेन, पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणावरती नतमस्तक होईल. एवढं सुंदर असं नवनाथांचं मंदिर या ठिकाणी उभारलं जाते. पुन्हा एकदा जोरात टाळी वाजवा बरं या शेलार परिवाराकरता. अगदी आदर्श घ्यावं असं हे कुटुंब, अगदी कोणी आदर्श घ्यावं असे हे शेलार यजमान त्यांच्या चरणावरती पुन्हा पुन्हा नतमस्तक होते. आणि आजच्या संकीर्तन सेवेकरता सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची आपल्याला लाभली, हरिभक्त पारायण मिलिंद महाराज, हरिभक्त पारायण योगेश महाराज, हरिभक्त पारायण गोरख महाराज आणि सर्वच महाराज मंडळी. एकदा बाळगोपाळांकरता जोरात टाळी वाजवा बरं. हरिभक्त पारायण हेमंत महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होते, त्यांच्याकरता जरा जोरात टाळी वाजवा. त्यांच्याकरता टाळी वाजवताना कंजूशी करायचीच नाही, कारण ते वाजवताना कंजूशी अजिबात करीत नाही. मोकळ्या मनाने टाळी वाजवा. विणेकरी बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम खुशाल दादा ना, हो दादांच्याकरता जोरात टाळी वाजवा बरं. हां, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, साधू महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. कुणाचं नाव जर चुकीनं राहिलं, हां, व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी जर कोणी चुकून लेट आला असेल, जर कोणी कीर्तनामध्ये चुकून झोपला असेल, तुम्हाला वाटलं तिचं कीर्तन परत ऐकावं, तर मग पहा जरा दादांच्या यूट्यूब चॅनलचं नाव विचारून घ्या. सुंदर असं व्हिडिओ शूटिंग ज्यांनी केलं आहे दादांचेही आभार. कैवल्य साम्राज्य गोड गोड नाव आहे. जरा जोरात टाळी वाजवा दादांच्या करता. सर्वांचेच आभार. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि झालेली सेवा सद्गुरूचरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करून गवळण आधी ज्ञानेश्वर माऊली करून घेऊ मग म्हणून. झालेली सेवा सद्गुरूचरणी परमात्म्याच्या चरणी नवनाथांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वा गुडी उत्तरे. महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार हरी तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेंटिंग करा. ऐका, एक गवळण म्हणणार आहेत ताईंनी सर्व कलाकारांना दीवानी बनी मैं दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. मुरली के नादे दीवानी बनी गवळण. मुरली के नादे दीवानी बनी गवळण. मुरली के नादे दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. मुरली के नाद दीवानी बनी गवळण. मुरली के नाद दीवानी बनी गवळण. मुरली के नाद दीवानी बनी. गाय का बछड़ा भैंस को छोड़ा. बैल का दूध निछाड़ो गई. गाय का बछड़ा भैंस को छोड़ा. बैल का दूध